महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिका शौचालयांची अवस्था अनेकदा अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळतं। अपुऱ्या सोयी सुविधा या ठिकाणी असतात। अनेकदा या सगळ्या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। आता मात्र रे रोड परिसरात शौचालयातच अनधिकृत बांधकाम करून संसार थाटल्याचा प्रकार समोर येतोय। महिला शौचालयात पुरुषांचा वावर आहे, तसंच रात्री शौचालयात बसूनच या ठिकाणी मद्यपान केलं जातं। नशेत तिकडे लोक बसलेले आढळत आहेत। रात्री अपरात्री महिलांना शौचालयात जायचं असल्यास महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर या ठिकाणी नको तो प्रसंग जर आला तर मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा मुद्दा विशेषत्वानं उपस्थित केला जातोय। सुरुवातीला आपण पाहूया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी घेतलेला हा आढावा। सध्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मुंबईतल्या शौचालयांची अवस्था कशी आहे याचा आढावा घेत आहे। हे करत असताना आम्हाला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय रे रोडचा हा संपूर्ण परिसर आहे। रे रोडच्या या परिसरामध्ये रहदारीच्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की पालिकेचं हे शौचालय आहे। आपण पाहू शकतो इथे पालिकेच्या नावावरती हे शौचालय पाहायला मिळतंय। खरं तर या शौचालयाची काय अवस्था आहे थेट आम्ही तुम्हाला दाखवतो। मात्र खरं तर या ठिकाणी जे काम करणारे कामगार आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा संसार मांडलेला पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी पालिकेच्या महिलांच्या शौचालयामध्ये आपण पाहू शकतो महिलेचा हा शौचालय आहे आणि महिलांच्या शौचालयाच्या इथेच आपण पाहू शकतो की इथे काम करणारा जो व्यक्ती आहे, जो पुरुष आहे, बेड टाकून इथे झोपलेल्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कितने साल से आप यहाँ पे काम कर रहे हैं? 20 साल से। तो आप यहाँ पे बेड डाल के सो रहे हैं। एक बाजू में आप देख रहे हैं महिला का वॉशरूम है, लेडीज वॉशरूम है, फिर भी यहाँ पे बेड डाल के आप सो रहे हैं। तबीयत खराब था इसलिए सोया था। फिर भी कितने साल से 20 साल से आप काम कर रहे हैं, यहाँ पे बेड डाले आपने, ये कितना योग्य है? ये तो 2-4 दिन से ऐसा है, ऐसा नहीं है। मैं 20 साल से यहाँ ड्यूटी कर रहा हूँ। ये इधर झोपड़ा है ना, जब से भी ड्यूटी कर रहा हूँ। ये लोग भी मेरे सामने बड़ा हुआ है बच्चे से। पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। असाच एक धक्कादायक प्रकार भांडूपमध्ये सुद्धा दिसतोय। सुलभ शौचालयात दारू पार्टी होत असल्याचं समोर आलेलं आहे। भांडूपच्या सुभाष नगर किन्नीवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी सुभाष नगर भांडूप परिसरात पाहणी केली असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। शौचालयात अनधिकृतरित्या अतिक्रमण करून संसार थाटला जातोय, दारू पार्टी केली जातीये। काय घडतंय नेमकं? म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे, परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे। आपण पाहू शकता या हे बीएमसीचं शौचालय आहे। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची। या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत। आपला प्रश्न आहे की हे शौचालय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये शौचालय म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे, परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे। आपण पाहू शकता या हे बीएमसीचं शौचालय आहे। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची। या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय नेमका सगळा प्रकार आहे? जेव्हा तुम्ही रे रोड परिसरात गेलात तेव्हा तुम्हाला नेमकं काय काय दिसलं?
निश्चितच लागवी रे रोडचा हा मुख्य मार्ग आहे. आपण पाहू शकतो अगदीच रस्त्याच्याच बाजूला असलेला हा पालिकेचा शौचालय आहे. आपण पाहू शकतो. माझ्या कॅमेरामॅनला एकदा विनंती करते हा संपूर्ण शौचालयाची दृश्य दाखवायला. खाली शौचालय आहे, महिला पुरुष एका बाजूला महिलेचा पुरुषांचं जे कॅबिन आहे. इथे आपण पाहिलं तर जिथे खोल्या आहेत महिलांच्या या ठिकाणी शौचालयाच्या तिथेच इथे खाट टाकली होती आणि अतिशय आता ही खाट काढून बाहेर ठेवण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पाहू शकतो. ही खाट आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा समोरच होती आणि आता ही खाट बाहेर काढलेली आहे. मीनाक्षी माफ आपण करा इथे हे काही संपूर्ण सेकंद. बिछाना जो आहे मीनाक्षी पाहू शकतो. संपूर्ण मीनाक्षी माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. मी माझ्या पीसीआरएमला विनंती करीन की त्यांनी आधीची पण ती दृश्य दाखवावी ज्यावेळी मीनाक्षीनं आढावा घेतलेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी खाट तशीच होती. एकीकडे ती दृश्य सुरू राहतील, दुसरीकडे मीनाक्षी आपल्याला माहिती देतच राहील. मीनाक्षी पाहूया. मीनाक्षी तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. तुम्ही आता आढावा घेऊन दाखवा. निश्चितच लागवी हे दोन कंपाऊंड आहेत. आपण पाहतोय की महिलांचा ज्या ठिकाणी हे सगळेच महिलांच्या खोल्या ज्या ठिकाणी महिला शौचालयासाठी जाऊ शकतात त्याची अवस्था सुरुवातीला मी पहिला दाखवते. इथे जर आपण पाहिलं तर पूर्णतः खुलं हे शौचालय आहे, जेणेकरून इथे जर दरवाजा खोलला तर संपूर्णतः आपण पाहू शकतो की ह्याची अवस्था काय आहे. वरून कोणीही महिलेला शौचालय करताना पाहू शकतो. इथे काम करणारे जे लोक आहेत आपण पाहू शकतो. हाच पुरुष त्या ठिकाणी बेड टाकून झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा संपूर्ण हा संसार माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते हा संपूर्ण संसार त्यांचा दाखवू शकतो. पांघरून जर आपण पाहिलं तर संपूर्णतः इथे पाहायला मिळतंय. आतली जर दृश्य आपण पाहिली तर इथे शिलाई मशीन असेल किंवा मग संपूर्णतः त्यांच्या लागणाऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळत आहे. वरती शिडी गेलेली आहे त्यामुळे वरचे जर दृश्य आपण पाहिले तर सिलेंडर पाहायला मिळत आहे. अगदी संसारासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वरती आपल्याला पाहायला मिळतात. वॉशिंग मशीन पाहायला मिळते. त्यामुळे अतिक्रमण या शौचालयाच्या वरती केलेलं आहे आणि त्याच पद्धतीत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत महिला आपल्या कॅमेरामॅनला शक्य असेल आलेला आहे. कारण महिला ज्या आहेत आपल्या कॅमेरामॅनला शक्य असेल त्या शिडीवर चढून वर काय काय थाटलंय ते आपल्याला दाखवता येईल का? निश्चितच लागवी मी प्रयत्न करते पण अतिशय आपण पाहतोय की अरुंद जागा आहे. शिडी सुद्धा या ठिकाणी जर पाहिली तर अगदी अरुंद जागेमधनं एखादी व्यक्ती कशी शिरू शकते याचा अंदाज आपण लावू शकतो. पण मात्र कॅमेरामॅनला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न जरी केला तरी वर जाण्यासाठी व्यवस्था नाहीये. पण मात्र आतली दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात संसाराला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या या सगळ्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ही परिस्थिती अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता या ठिकाणी उपस्थित होतोय. वारंवार आपण पाहतोय की महिलांवरती होत असलेले अत्याचार आणि पालिकेने बांधून दिलेले जे शौचालय आहे ते कसे असले पाहिजे. इथे येणारी जी स्त्री आहे जी महिला आहे ती पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे. पण मात्र कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी सुरक्षितेचा जो मुद्दा आहे तो पाहायला मिळत नाहीये. पण मात्र इथे जर आपण पाहिलं तर एखाद्या महिलेवरती एखाद्या मुलीवरती अतिप्रसंग झाला तर याला आता जबाबदार कोण राहणार असाच प्रश्न आपण लोकशाहीच्या माध्यमातून संपूर्ण सरकारला विचारू शकतो. मीनाक्षी या ठिकाणी तो लिहिलेला बोर्ड आहे ना तो बेट अगदी त्या ठिकाणी एक बोर्ड दिसला आता मला. तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करताना इथं काही घडलं तर तक्रारी करता असा तो बोर्ड आहे तिथं लिहिलेला जो शिडीच्या बाजूला आहे. शिडीच्या अगदी बाजूला तो बोर्ड आपल्याला छोटा पाहायला मिळतोय. मराठीत तक्रार नोंदवण्याकरता असं म्हणून तो मराठीत लिहिलेला बोर्ड दिसतोय. मुळात तक्रार नोंदवण्यासारखीच ही सगळी परिस्थिती आहे. बीएमसीचे हे टॉयलेट्स आहेत. बीएमसीच्या टॉयलेट्समध्ये अनधिकृतरित्या राहणारी ही व्यक्ती आहे. हिला कधीच कोणी अडवलं नाही का?
कोण या सगळ्याला पूस घालतंय, कोण स्थानिक या ठिकाणी आमदार आहे, कोण नगरसेवक आहे, कोणाला या सगळ्या गोष्टी कधीच दिसल्या नाहीत का? त्या व्यक्तीशी बोला, किती वर्षापासून इथं असा संसार थाटलेला आहे. निश्चितच लाघवी, इथे आपण पाहू शकतो स्वच्छ पब्लिक टॉयलेट मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेट ई वॉर्ड पालिकेचा हा शौचालय आहे, थेटपणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे वॉर्ड नंबर 208 आहे आणि इथे जे मेंटेन करणारे जे आहे ते कुडिया सेवा संघ आहे, त्यांची वेळ देखील दिलेली आहे इथे. आणि पुरुष व महिला या दोघांसाठी इथे हे शौचालय उपलब्ध आहे. पण मात्र पुरुषांच्या इथे जर आपण पाहिलं तर भली मोठी जागा आहे, तरी सुद्धा तिथेही कोणत्याही प्रकारची बेड त्या पुरुषाने टाकलेली नाहीये, इथे काम करणाऱ्या कामगाराने टाकलेली नाहीये. त्याने सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की तो आजारी आहे म्हणून इथे त्याने बेड टाकली होती. पण मात्र महिलांच्याच याच खोल्यांच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा दरवाजा देखील तुटलेला आहे. आपण पाहू शकतो अगदी इथून कोणतीही दृश्य जी आहे ती आतली महिला जी शौचालयासाठी आलेली आहे तिला इथे बाहेर असलेला व्यक्ती कोणीही पाहू शकतो. हे अशा पद्धतीचे शौचालय आहेत. त्यामुळे एकूणच हा सगळा अंधाधुंदी कारभार इथे सुरू आहे. त्यामुळे ह्या सगळ्याला जबाबदार कोण, हाच आता प्रश्न उपस्थित होतोय. हाच तो पुरुष होता, मागच्या 20 वर्षापासून काम करतोय. त्याचं काय म्हणणं आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. मैम आपको सॉरी बोला फिर भी आप ऐसा कर रहे हैं. तबीयत खराब था इसलिए तो सोया. हाँ तो तबीयत खराब था इसलिए सोया था ना मैम. बाहर भी जगह है ना मैम उधर आप महिला जो लेडीज टॉयलेट है उसके बाजू में आपको इतना सॉरी बोला, गरीब को दया नहीं आए. किसको सॉरी बोलेंगे कल जाके. गरीब को आपको दया नहीं आए. मैं इतना सॉरी बोला आपको. लाघवी इथे माफी मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मागच्या 20 वर्षापासून तो इथे काम करतोय. संपूर्ण संसार त्याचा इथे आहे. मीनाक्षी संपूर्ण कुटुंब त्याचं इथे आहे. पण मात्र तब्येत ह्या ठीक सगळ्या तब्येत ठीक नव्हती म्हणून आपण तिकडे झोपलेलो अशी ती व्यक्ती म्हणतीये. तिथे पुरुषांच्या टॉयलेट हे असंच ओस पडलेलं आहे, तिथं सुद्धा तितकीच जागा आहे. महिलांच्या टॉयलेटमध्ये इथे या ठिकाणी खाट टाकली जाते. बरं तब्येत ठीक नाही म्हणून ती व्यक्ती आराम करते असं म्हणतीये. मग केवळ खाट नसताना केवळ या ठिकाणी खाट नाहीये तर संसाराचा थाट दिसतोय. इथं शिलाई मशीन आहे, वर वॉशिंग मशीन आहे, दरवाजे तुटलेले आहेत, इतर संसार उपयोगी साहित्य आहे. मग ते संसाराचा तो सगळा थाट पुरुषांच्या टॉयलेटमध्ये का नाही आहे, महिलांच्या टॉयलेटमध्ये? मुळात पुरुष किंवा महिला इथं हा मुद्दाच नाही. इथं BMCचे टॉयलेट हे महिलांकरता आणि पुरुषांकरता सार्वजनिक शौचालयाकरता म्हणून वापरले जातात. सामान्य नागरिक याकरता टॅक्स पे करतोय BMCला. सामान्य माणसांच्या खिशातून हे सगळे पैसे जात आहेत आणि ही व्यक्ती या ठिकाणी 20 वर्षांपासून राहतीये. कोणी याला अटकाव करत नाही, कोणी याला अडवत नाही. कोण आहे स्थानिक आमदार, कोण आहे स्थानिक नगरसेवक, त्यांना हे दिसत नाहीये का? निश्चितच लाघवी अनेक प्रश्न उपस्थित होतात. खरं तर इथे मोठी जागा असून सुद्धा इथे काम करणारा जो पुरुष आहे त्याने या ठिकाणी ही महिलांच्या खोल्यांच्या बाजूला बेड टाकली. तिथे सुद्धा जागा होती, आजारी नसल्याचं त्यांनी कारण दिलेलं आहे. यासोबतच बाहेर देखील भली मोठी जागा आहे. एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते, इथे देखील मोठी जागा आहे, तिथे सुद्धा हा पुरुष झोपू शकत होता. पण मात्र असे काही चित्र पाहायला मिळत नाहीयेत. मात्र वरती जर दृश्य पाहिलीत तर हा संपूर्ण अतिक्रमण केलेला भाग आहे शौचालय. अगदी मिनाक्षी, तुम्ही अशाच आमच्या संवेद जोडल्या राहा. आपण तुमच्याकडून सतत या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत. तुम्ही अशाच जोडल्या राहा. काही आपण लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुद्धा या सगळ्याविषयी जाणून घेऊया. ही परिस्थिती आपण पाहूया. रे रोड परिसरात धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया मीनाक्षीना काय आढावा घेतलेला होता. तोवर आपण महिला लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया. पाहूया तो आढावा. सध्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मुंबईतल्या शौचालयांची अवस्था कशी आहे याचा आढावा घेत आहे.
हे करत असताना आम्हाला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. खरं तर आपण पाहतोय रे रोडचा हा संपूर्ण परिसर आहे. रे रोडच्या या परिसरामध्ये रहदारीच्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की पालिकेचं हे शौचालय आहे. आपण पाहू शकतो इथे पालिकेच्या नावावरती हे शौचालय पाहायला मिळतंय. खरं तर या शौचालयाची काय अवस्था आहे थेट आम्ही तुम्हाला दाखवतो. मात्र खरं तर या ठिकाणी जे काम करणारे कामगार आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा संसार मांडलेला पाहायला मिळतोय. खरं तर या ठिकाणी पालिकेच्या महिलांच्या शौचालयामध्ये आपण पाहू शकतो महिलेचा हा शौचालय आहे आणि महिलांच्या शौचालयाच्या इथेच आपण पाहू शकतो की इथे काम करणारा जो व्यक्ती आहे जो पुरुष आहे बेड टाकून इथे झोपलेल्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कितने साल से आप यहाँ पे काम कर रहे हैं? 20 साल से। तो आप यहाँ पे बेड डाल के सो रहे हैं. एक बाजू में आप देख रहे हैं महिला का वॉशरूम है, लेडीज वॉशरूम है, फिर भी यहाँ पे डाल के आप सो रहे हैं. मेरा तबीयत खराब था इसलिए सोया था। फिर भी कितने साल से 20 साल से आप काम कर रहे हैं यहाँ पे बेड डाले आपने, ये कितना योग्य है? ये तो 2-4 दिन से ऐसा है, ऐसा नहीं है। मैं 20 साल से यहाँ ड्यूटी कर रहा हूँ। ये इधर झोपड़ा है ना, जब से भी ड्यूटी कर रहा हूँ। ये लोग भी मेरे सामने बड़ा हुआ है बच्चे से। पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.